22 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते श्री राम मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत आहे आणि त्याची तयारी जर आपण बघितली तर रात्री सुद्धा नेत्रदीपक अशी रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। आता या सोहळ्याला फक्त 2 दिवस उरलेले आहेत आणि आतापासून मंदिर परिसराला फुलांची सजावट करण्यात आली आहे। हजारो टन फुलांचा वापर या ठिकाणी करण्यात आला। आपण जर का बघितलं तर या भिंतीवर आतापासून या माळा फुलांच्या सजवण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात फुलांच्या माळांनी मंदिर परिसर अक्षरशः सजवलेला आहे आणि खूप छान प्रकारचं या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। इकडे जर बघितलं तर रात्रीचा नजारा मंदिर परिसरातील हा असा दिसतो। अतिशय आकर्षक अशी रोषणाई केलेली आहे। देशभरातील आलेले भाविक या ठिकाणी येऊन अक्षरशः तृप्त होत आहेत। रात्रीचा हा नजारा प्रभू रामचंद्रांच्या नवीन मंदिर परिसरातील हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो की मंदिर परिसरातील रात्रीचा जो हा नजारा आहे हा अतिशय सुंदर आहे। आता जवळपास रात्रीचे 8 वाजले आहेत। 8 वाजता सुद्धा देशभरातून आलेले अनेक भाविक या ठिकाणी आहेत। मंदिर परिसरात जर बघितलं आपण तर अशा प्रकारच्या भल्या मोठ्या अगरबत्ती लावण्यात आलेल्या आणि त्यामुळे मंदिर परिसरात अत्यंत असा सुंदर असा परिसर आहे आणि खूप छान असा सुगंध या ठिकाणी मंदिर परिसरात येतोय आणि त्यामुळे वातावरण अक्षरशः असं भक्तिमय झालेलं आहे। खूप मोठ्या फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। माझ्या मागे जर बघितलं तर या टावरवर सुद्धा खूप मोठी अशी रोषणाई करण्यात आलेली आहे। या रोषणाईने हा पूर्ण परिसर अक्षरशः झगमगाट झालेला आहे। दिवाळीप्रमाणे प्रमाणे आपण रोषणाई करतो अगदी तशी रोषणाई मंदिर परिसरात करण्यात आले। फुलांच्या माळा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आणि त्यामुळे मंदिर परिसरात खूप मोठं असं सजावट केल्यामुळे राममय पूर्ण मंदिर परिसर झालेला आहे। देशभरातून आलेले भाविक या ठिकाणी अक्षरशः त्यांना या ठिकाणी दर्शन झाल्यामुळे खूप तृप्त होत आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।